मिनटं एक्झाम थोडं मोठा करतो मी आता. चला काय आहे एक्स क्यूब प्लस 64y क्यूब. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे वरती लक्ष द्या. ए प्लस बी ए क्यूब प्लस बी क्यूबचा बरोबर ना. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे. एक नंबरला ए काय रे कस काय ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. फॉर्म्युला विसरले बघा काल लगेच काल पहिले ए प्लस इकडे ए प्लस तुम्हाला काय बोललो मी ए प्लस बी असला तर पहिले ए प्लस बी घ्यायचा नंतर ए स्क्वेअर एक नंबरचा स्क्वेअर नंतर काय आहे परत दोघांचं मल्टिप्लिकेशनला मायनस आणि लास्टला परत काय प्लस. फॉर्म्युला विसरायचा नाही. त्याला इकडे पुट करा असा पकडा तुम्ही तुमच्याला ए म्हणजे तुमचा कोण एक्स आहे आणि बी म्हणजे तुमचा कोण आहे 64y नाही अजून आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. त्याला कन्वर्ट करून घ्या. एक्स क्यूब ब्रॅकेट एक्सचा ब्रॅकेटचा क्यूब प्लस 64 कोणाचा क्यूब आहे रे 4 आणि वाय काय रे ब्रॅकेट कम्प्लीटचा काय क्यूब. आता आपला फॉर्म्युला यूज करायचा ए प्लस बी म्हणजे दोघांचं काय होऊन जाईल प्लस एक्स प्लस काय 4y. परत नेक्स्ट टाइम सेकंड ब्रॅकेटमध्ये काय ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा काय स्क्वेअर मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू 4y प्लस परत 4yचा काय स्क्वेअर 4yचा स्क्वेअर. बघू आपण काय होतो आता. चला सगळ्यांची स्क्वेअर करून टाकू आता. हा इथं प्लस आहे इथं प्लस एक्स इंटू 4y प्लस 4yचा स्क्वेअर. पुढं बघा याच्यामध्ये काय होणार नाही आता. हाय असंच लिहून टाकला हा ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्सचा स्क्वेअर करावा लागेल हो दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल 4xy प्लस 4yचा स्क्वेअर होते 4चा 16y स्क्वेअर. चला झाले उत्तर लिहा. 2 नंबरची सुरू का हां काय 125k क्यूब प्लस 27m क्यूब. याला पहिले काय करून घ्या कन्वर्ट करून घ्या. 125 कोणाचा क्यूब आहे रे 5चा आणि के क्यूब के दोघांचा काय करून टाकायचा क्यूब प्लस 27 कोणाचा क्यूब आहे कोणाचा 3चा 27 3चा क्यूब आहे आणि एम काय ब्रॅकेटचा पूर्ण क्यूब. आता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये यूज करा ए प्लस बी म्हणजे 5k प्लस 3m ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड ब्रॅकेटमध्ये 5kचा स्क्वेअर 5kचा स्क्वेअर मायनस 5k इंटू 3m प्लस 3mचा स्क्वेअर. कळालं इथपर्यंत कळालं का ओके. नेक्स्ट पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय चेंजेस होत नाही. सेकंड ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर करून घ्यावं लागेल बघा. काय 5kचा स्क्वेअर करून जाईल 25k स्क्वेअर मायनस 5 तरी किती होतील बरोबर आहे 15km प्लस 9mचा स्क्वेअर होतोय 3mचा स्क्वेअर होतोय 9m स्क्वेअर. झालं लिहा. ठीक आहे 2 नंबरचं घेऊ. चला काय 2 नंबरचं 125p क्यूब प्लस क्यूचा काय रे क्यूब. ठीक आहे याला कन्वर्ट करून घ्या. 125 कोणाचा क्यूब आहे 5p ब्रॅकेट कंप्लीट क्यूब प्लस क्यूचा काय ब्रॅकेट कंप्लीट क्यूब 5p क्यूब आणि प्लस क्यू क्यूब आहे काय होऊन जाईल 1 नंबरच्या ब्रॅकेटमध्ये बरोबर ॲडिशन 5 प्लस काय क्यूचा क्यूब क्यू फक्त बरोबर का नाही. सेकंड ब्रॅकेटमध्ये 5चा काय होऊन जाईल रे 5p काय स्क्वेअर मायनस 5p इंटू क्यू प्लस क्यूचा काय स्क्वेअर. संपला विषय. बघा काय 5p प्लस क्यू आणि इकडे स्क्वेअर करून नको 5चा स्क्वेअर होतोय 25p स्क्वेअर मायनस 5 एक 5p क्यू प्लस क्यूचा काय रे स्क्वेअर. बस तो आहे तोच येतो ओके लिहून टाका. 4 नंबरचं काय 2l क्यूब प्लस 432m क्यूब आहे का. आता मला सांगा 2 पण कोणाचा क्यूब आहे का नाही 432 कोणाचा क्यूब आहे का. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती दोघांमध्ये 2 2 कॉमन काढून टाका. कॉमन बाहेर काढला यातला 2 बाहेर गेला मध्ये कोण राहिला l क्यूब इथला 2 बाहेर गेला मध्ये कोण राहिला आता
432च्या निम्मे करून टाका, मग किती होतील 216. तर यमचं काय रे क्यूब. परंतु तुम्हाला अजून याला पण मॉडिफाय करावं लागणार आहे, कारण 216 बाहेर आहे ना, तो कोणा तरी क्यूब आहे, दोघाला ब्रॅकेट द्यावं लागेल तुम्हाला. मग एलचं काय क्यूब प्लस 216 कोणाचा क्यूब आहे 6 काय यम ब्रॅकेट कम्प्लीटचा क्यूब. इथपर्यंत कळालं का? ओके. आता तुम्हाला हा 2 बाहेरच ठेवायचा, याला मध्ये आणायचं नाही, तुम्हाला फक्त टाकायचं या दोघांच्या बद्दल. काय पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय तुमच्याला यल प्लस काय होऊन जाईल 6 यम. माहिती गोष्ट. पहिला ए प्लस बी. सेकंडला काय होऊन जाईल रे एलचा स्क्वेअर मायनस यल इंटू काय होऊन जाईल 60 यम आणि प्लस काय 6 आहे का यल इंटू 6 यम प्लस 6 यमचा स्क्वेअर देऊन टाकू ब्रॅकेट. बघ एक लक्ष द्या. 2 इंटू यल प्लस 6 यम सेकंड ब्रॅकेटमध्ये एलचा स्क्वेअर यल स्क्वेअर दोघांचं मल्टिप्लिकेशन 6 यल यम प्लस 6 यमचा स्क्वेअर होतोय 36 यम स्क्वेअर. लिहून घ्या. 24 ए क्यूब प्लस 81 बी क्यूब. याला मॉडिफाय करावं लागेल ना, चेंज करावं लागेल, कारण 24 कोणाचा क्यूब आहे का नाही, 81 कोणाचा आहे का नाही. पण दोघांमधून आपण जर 3 बाहेर काढला ना कॉमन, इथून जर 3 बाहेर काढला तर मध्ये कोण राहील रे 8 राहील, कारण 8 इंटू 3 किती होतो 24 होतो की नाही. आणि एक काय ए क्यूब प्लस 81 म्हणला याच्या म्हणला 3 बाहेर कॉमन गेला, मग याच्या म्हणला पण 3 बाहेर कॉमन जाईल काय 27, कारण 27 इंटू 3 होतोय 81 होतो की नाही बी क्यूब. ठीक आहे. 3 आपला आता याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करायचा नाही, याला पहिले चेंज करून घ्या. 8 कोणाचा क्यूब आहे 2 ए ब्रॅकेट कम्प्लीटचा क्यूब प्लस 27 कोणाचा आहे 3 बी ब्रॅकेट कम्प्लीटचा क्यूब. ओके ना. ठीक आहे. याला 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 काय करा आता फॉर्म्युला टाका. ए प्लस बी म्हणजे काय 2a प्लस 3b. सेकंडला काय होऊन जाईल रे 2a ओके मायनस 2a इंटू 3b प्लस 3b ओके. आता सगळ्यांचं स्क्वेअर करून टाका. 2a प्लस 3b सेकंड ब्रॅकेटमध्ये 2a स्क्वेअर होतोय 4a स्क्वेअर दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 6ab आणि प्लस 3 स्क्वेअर 9 आणि b स्क्वेअर b स्क्वेअर. चला लिहा. 6 नंबरचं काय वाय क्यूब प्लस 1/8y क्यूब. आपण कालच एक्झाम्पल घेतलं बरं का रे. हां वाय क्यूबला ब्रॅकेटमध्ये लिहा वाय क्यूब प्लस 1/8 कोणाचा क्यूब आहे 1 काय तो 2चा 1/2 आणि वाय काय इथं क्यूब ब्रॅकेट कम्प्लीटचा क्यूब. फॉर्म्युला टाकून द्या काय वाय प्लस 1/2y. पहिल्याच्यामध्ये पहिलं ए प्लस बी सेकंडमध्ये वायचा स्क्वेअर मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन वाय इंटू 1/2y आणि प्लस 1/2yचा काय रे स्क्वेअर. ओके. ठीक आहे. इकडे काय होऊन जाईल वाय प्लस 1/2y ब्रॅकेट कम्प्लीट वायचा स्क्वेअर काय होऊन जाईल वाय स्क्वेअर. हा वाय वाय काय होऊन गेला कट कोण राहिला फक्त 1/2 प्लस 1/2चा 1/2yचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1 2yचा स्क्वेअर 4y स्क्वेअर. संपला विषय. लिहा.